अनेकदा पेट्रोल पंप हा जमिनीवर बघितला असेल, कुठं घाटात बघितला असेल, परंतु पाण्यातील सीएनजी पंप मी आज तुम्हाला दाखवणार आहे। आपण बघू शकता की या ठिकाणी 22 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्राण प्रतिष्ठा सोहळ्यासाठी येणार आणि त्या ज्या क्रूजने प्रवास करतील त्या क्रूजमध्ये सीएनजी भरण्यासाठी या ठिकाणी सीएनजी प्लांट लावण्यात आलेला आहे। पाण्यामध्ये हा सीएनजी प्लांट लावण्यात आलेला आहे। या ठिकाणी 2 सीएनजी प्लांटचे डिस्पेन्सर ठेवण्यात आलेले आहेत आणि हे डिस्पेन्सर मोदीजी ज्या क्रूजमध्ये प्रवास करतील त्या क्रूजला सीएनजी गॅस पुरवण्यासाठी हे क्रूज या ठिकाणी येईल आणि या ठिकाणी सीएनजी गॅस भरून मोदीजी मग त्या क्रूजमध्ये प्रवास करणार आहे। अनेकदा तुम्ही बघितलं असेल की जमिनीवर गॅस पंप असतात, परंतु आज पहिल्यांदा एक्सक्लुझिव्हली आपण बघू शकतोय की पाण्यातही सीएनजी पंप या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आणि खास व्यवस्था नरेंद्र मोदी ज्या दिवशी शरयू नदीतून प्रवास करतील त्यांच्या प्रवासात कुठं अडचण येऊ नये म्हणून आधीपासूनच विशेष करून हा आजच लावण्यात आलेला आहे। हा सीएनजी प्लांट या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे आणि त्यामुळे या जेवढे क्रूज त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी आजूबाजूला असतील, एनएचजीच्या लोकांसाठी असतील, एसपीजीच्या लोकांसाठी पण असतील, त्याचप्रमाणे विशेष आमंत्रित लोक आहे असे 4 ते 5 क्रूज या पाण्यातून जातील आणि त्या क्रूजना हा गॅस पुरवठा करण्यासाठी या ठिकाणी सीएनजीचा विशेष प्लांट हा शरयू नदीच्या पात्रात लावण्यात आलेला आहे। कॅमेरामन शांताराम तायडेसह डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, अयोध्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।